नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी. आज वक्री शनीबद्दल आपणाशी बोलायसाठी आले आहे. दिनांक 27/6/2026 रोजी शनी वक्री होतो. वक्र म्हणजे मागे जाणे. प्रत्यक्षात तसे घडत नाही बरं का, पण आपल्याला तसा आभास होतो. ग्रहांच्या गती 4 प्रकारच्या आहेत: मार्गी, अतिचारी, स्तंभी व वक्री. ग्रहांच्या गती बघताना आपल्याला ग्रह वक्री झाले असा आभास होतो. पण सर्वच ग्रह वक्री होत नाही. रवी सदैव मार्गी असतो, चंद्र पण सदैव मार्गी असतो. इतर ग्रह खूप दूर असतात, त्यामुळे त्यांच्या गतीचा अभ्यास आपल्याला दूर जाताना दिसतो. पण समटाईम त्यांच्या गती ही आपल्याला दुरून पाहताना असं वाटतं की हा ग्रह मागे जातोय. तो कधीच मागे जात नाही. उदाहरणार्थ, हायवेवर एक हळू गाडी आणि एक तेज गाडी सोबत चालतात, तेव्हा हळू चालणारी गाडी मागे जाताना जाणवते, म्हणजे तसा आभास होतो आपल्याला. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. शनी ग्रहाची विशेषता काय आहे? बाधा निर्माण करणे, अभाव देणे. शनी एक मंदगती ग्रह आहे, हळू सावकाश चालणारा आणि चालताना लोकांचं निरीक्षण करणारा. निरीक्षण करताना त्यांच्यातल्या चुका आणि बरोबर याचं विश्लेषण करणारा आणि त्यानुसार न्याय देणारा आणि त्यांना वागवणारा हा ग्रह आहे. तो जज बनतो आणि आपल्याला रिझल्ट देतो. तो बांधलेल्या घराचा कारक आहे, निराशावादी, अरसिक आहे, उत्तम व्यापारी आहे, विपत्तीचा कारक आहे, एकांतवास आवडणारा आहे, संधिवात देणारा आहे, वातविकार देणारा आहे. पण चिकाटी पण तेवढीच असते कुठल्याही कामाच्या बाबतीत. विलंब घडवणारा आहे, साधारण रंगरूप देणारा आहे, नक्षत्रानुसार फळाला बळ देणारा आहे, गंभीर आणि शांत दिसणारा शनी प्रधान व्यक्ती असतो. शनी प्रधान व्यक्तीचे विश्लेषण करताना आपल्याला हे जाणवतं की हे जे लोक आहेत हे दिसतात तसे नसतात. त्यांचा वागणं वेगळं असतं. वक्री ग्रह हा जेव्हा मागच्या भावात जातो, तेव्हा तो मागच्या भावाचे फळ देतो. जर तो शुभ भावाकडे वळत असेल तर शुभ फळ देतो, आणि अशुभ भावाकडे वळत असेल तर अशुभ फळ देतो. त्याला भूतकाळात रमायला आवडतं. तो रात्री बली असतो आणि आपल्या संचित पाप कर्माचा तो राजा आहे, अहंकारी आहे आणि क्रूर ग्रह आहे. त्याला म्हणजे न्याय देताना तो मागे पुढे किंवा भावनिक होत नाही. आता तो 27/7/2026 ते 11 डिसेंबर 2026 पर्यंत वक्री आहे बरं का. शनीचे हे भ्रमण मीन राशीतनं होते. मेष ते मीन हा एक संपूर्ण कालचक्र त्यांनी आता पूर्ण केलंय. म्हणजे मेषेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास मीनेमध्ये संपतो आणि तो 30 वर्षाचा असतो. एका कालचक्राच्या शेवटच्या टप्प्यात तो व्यवस्था, अनुशासन व कर्माचा हिशोब करतो. मोक्षाचा कारक असतो. शनी जिथे राहतो तिथे विस्तार करतो आणि जिथे बघतो तिथे अडचणी निर्माण करतो. त्यामुळेच म्हटलं जातं की शनी जाताना छान दिसतो. मेष या राशीच्या 12व्या भावात शनीचे भ्रमण सुरू आहे. एक कालचक्र पूर्ण झालंय. जीवनात अध्यात्म, वैचारिक क्रांती, खर्चाचे प्रमाण, धर्म आणि तीर्थयात्रेवर अधिक लक्ष त्याचं केंद्रित आहे. तो 11व्या भावाकडे जातोय, त्यामुळे धनागमाच्या नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होतील. नोकरीत अडचणी जरी निर्माण झाल्या तरी त्या दूर होतील. भावांशी वादविवाद मात्र संभवतो. वृषभ राग या राशीला शनी हा एकादशात आहे आणि तो 10व्या स्थानाकडे वाटचाल करतोय. त्यामुळे व्यवसायात नवीन संधी, नवीन मित्र मिळतील. मुलांच्या काही समस्या तुम्हाला सोडवाव्या लागतील. व्यक्तिमत्वात उत्साहाची कमी राहील. आर्थिक अडचणीवर प्रयत्नाने मात करावी लागेल आणि शनीसाठी हनुमान चालिसाचं पठण करावं, म्हणजे तुमचा त्रास कमी होईल. मिथुन या राशीत मीन रास दशम स्थानी येते. शनीची वाटचाल 9व्या स्थानाकडे होते असं दिसतं. भाग्यस्थानाकडे शनीचा हा एक प्रवास शुभ संकेत देतो. कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला यश देतो.
शनीची उपस्थिती व्यवसाय नोकरीत म्हणावा तसा रिझल्ट देत नाही. चिकाटीने जातक कार्यरत राहता 60% पर्यंत यश मिळू शकतो. वडिलांचा सहयोग, पत्नीचा सहयोग, कुटुंबाची साथ मिळेल. शेती करण्याची इच्छा निर्माण होईल. शेती विकत घेण्याची इच्छा निर्माण होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी नाराजी होऊ शकते किंवा वाद संपवतो. कर्क कर्कच्या नवमात शनी, धार्मिक यात्रा, देवधर्माकडे कल, अचानक आजारपण, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, लहान बहीण भावांचा असहयोग, पती पत्नीशी वाद आणि चिडचिडीपणा वाढू शकतो. उगाच एकटेपणा जाणवे. सिंह सिंहेच्या अष्टमातनं शनीचे भ्रमण आहे आणि वाटचाल सप्तम स्थानाकडे आहे. पण तुमचे गुप्त शत्रू वाढणार आहेत. तुम्हालाच तुमच्या चुका दिसतील. नवीन रस्ते शोधा. अधिकारी वर्गाशी भांडण होण्याची शक्यता आहे. उगाच लोकांमध्ये मिसळू नका. जास्त बोलू नका. आयसोलेट व्हा. हळूहळू डिसेंबर नंतर पॉझिटिव्ह रिझल्ट सिंह राशीला नक्की मिळेल. या कालखंडात ज्ञान वाढवा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवा, एक्सटर्नल रिस्ट्रक्चर तयार करण्याचा प्रयत्न करा, नवीन सोबती जोडा आणि जुने मित्र हळूहळू बदला. कन्या या राशीत सप्तमातून शनीचे भ्रमण वक्रगती आहे. त्यामुळे 6व्या भावाकडे वाटचाल. त्यामुळे जुनी दुखणे पुन्हा त्रास देतील. दीर्घ आजाराची शक्यता आहे. लग्नी दृष्टी म्हणजे मानसिक डॉमिनेशन होईल. रंग तुमचा काळपट पडण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात निरुत्साह वाटेल. म्हणावे तसे रिझल्ट मिळणार नाही. तुळेचा 6व्या स्थानातनं शनीचे भ्रमण आहे आणि पंचमाकडे वाटचाल आहे. शत्रूचा त्रास कमी होईल. आजोळ मामाशी तेवढे पटणार नाही. नोकर पण त्रास देतील आणि नोकरीत समस्या निर्माण करेल. हळूहळू त्या समस्या निवळतील. वृश्चिक पंचमातनं शनीचे भ्रमण कार्याचा व्याप वाढवेल. मानसिक क्लेश निर्माण करेल. कुटुंबाच्या मनस्तात्व बिघडेल. खर्च वाढेल. मुलांच्या शाळा कॉलेजच्या अडचणी सोडवाव्या लागतील. रुटीन लाईफ जसे पॅक झाले असं वाटेल. मोकळेपणा मिळणार नाही. हनुमान चालिसाचं वाचन करावं. त्यामुळे वैताग थोडा कमी होईल. धनु या राशीच्या चतुर्थातील भ्रमण फॅमिली प्रॉब्लेम निर्माण करतील आणि लोकांची मने सांभाळता सांभाळता दमछाक होईल. दशम षष्ठ व लग्नावरची शनीची दृष्टी त्रासदायक ठरेल आणि कालखंड म्हणावा तेवढा आपल्याला पॉझिटिव्ह जाणार नाही. पण शनी उपासना जर केली, शनीची पूजा केली, मारुतीच्या मंदिरात गेले आणि तिथे तेल वगैरे दिलं तर आपल्या प्रॉब्लेम थोडासा कमी होईल. असं म्हणतात की कुठल्याही व्यक्तीची म्हणा, ग्रहांची म्हणा, कुठल्या मोठ्या व्यक्तीचा म्हणा, तुम्ही त्यांची जर स्तुती केली, त्यांची पूजा केली तर त्यांची कृपा आपल्यावर नक्कीच होते. मकर तृतीय स्थानातून भ्रमण आणि द्वितीय स्थानाकडे वाटचाल. घरातील ज्येष्ठ लोकांची काळजी घ्यावी लागेल. वडिलोपार्जित धनाकडे पण लक्ष द्यावं लागेल. लहान भाऊ बहिणींना सांभाळून घ्यावं लागेल. अभ्यास व चर्चा करूनच कुठलेही नवीन प्रोजेक्ट तयार करा, तरच तुम्हाला यश मिळेल. कुंभ या राशीच्या द्वितीय स्थानातनं भ्रमण आहे. वाणीचा उपयोग उत्तम करावा लागेल. तुमची भाषा लँग्वेज व्यवस्थित असायला हवी. अचानक धनाचा योग पण आहे. पेन्शन ग्रॅच्युइटीच्या समस्या आणि अडचणीमुळे त्याला विलंब होऊ शकतो. पत्नीच्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे. मीन लग्नी मीन रास म्हणा. कंजूषपणा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. पत्नीशी वाद संभवतो. पुस्तकांचे प्रकाशन लांबणीवर टाका जर तुम्ही पुस्तक लिहित असाल, लेखक असाल तर, कारण त्याच्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. छोट्या प्रवासात योग्य वेळ बघून निघावे. व्यवसायात स्थिरता येण्याचे दिवस आहे. विदेशी प्रवासाची संधी पण उपलब्ध होईल. पण कोर्ट कचेरीच्या कामात विलंब दिसतो. अशा प्रकारे वक्री शनीचे फळ आपण पाहिले आहे. त्यामुळे वक्री शनीच्या कालखंडात शनी उपासना, शनीची पूजा किंवा हनुमान चालिसाचं पठण प्रत्येकाने करावं.
तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या समस्या निश्चितच दूर होतील. धन्यवाद.